गुंगीगुड्या ही शिव्या आहे का? गुंगीगुडिया हा अपशब्द आहे का? गुंगीगुड्या हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं जसं तो शब्द आहे अगदी तशाच स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसला आहे. ते अनेक विषयावर बोलत नाहीत. अजितदादा पवारांचा झालेला अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही त्यावर त्या बोलत नाहीत. या अपघातामध्ये गुन्हा अद्यापर्यंत का दाखल झाला नाही त्यावर त्या बोलत नाहीत. यासोबतच अर्थखातं त्यांना अद्यापर्यंत मिळालं नाही त्यावर त्या कुठेतरी बोलत नाहीत. आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या अधिकाराचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचं आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांचा अधिकारावर गदा आणत आहे तेव्हाही त्या काही त्याच्यावर बोलत नाही. आणि असं एकंदरीत त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे, हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे. कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं, त्याच्यावर कुठेही गोंधळ करण्याचा आणि सर्वांनी त्याच्यावर कुठेही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची कुठेही आवश्यकता नाही. मला हेही या निमित्तानं सांगायचं आहे की जेव्हा टीका होते तेव्हा सकारात्मक बघितली पाहिजे. इंदिरा गांधींनाही गुंगीगुडिया एका काळामध्ये म्हटलं गेलं आणि इंदिरा गांधी गुंगीगुडिया नाही, त्याच इंदिरा गांधींनी त्यांच्या कर्तृत्वातून त्या टीकेला उत्तर देत असताना थेट अटल बिहारी वाजपेयी सारख्या माणसालाही त्यांना दुर्गा म्हणावं लागलं. त्यामुळे इंदिरा गांधी ह्या भारताच्या एक लोह पंतप्रधान, एक अत्यंत परखड पंतप्रधान, धाडसी पंतप्रधान अशा स्वरूपाची एक भूमिका आणि एक प्रतिमा ही इंदिरा गांधींची तयार झाली आहे. ती प्रतिमा काही कोणची ती एजन्सी, काही ते गुलाबी रंग वापरणारे जी काही एजन्सी राष्ट्रवादीने मधल्या काळात लावली होती, आरोरा का फरोरा, त्याच्या एजन्सीनी तयार केलेले नाही. ही इंदिरा गांधीच्या कर्तृत्वाने इंदिरा गांधींची एक प्रतिमा ही अत्यंत कणखर अशा स्वरूपाची तयार झाली आहे. आज आम्ही सुचित्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगीगुड्या म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं. आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थखातं स्वतःच्याकडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं. त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं. त्यांनी ताबडतोब अजितदादांनी लाडक्या बहिणीचे जे 1,500चे अनुदान वाढून 2,100 ते 2,500 करणार होतं सांगितलं ते करावं. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफीचा निर्णय हे ताबडतोबीने त्यांनी घ्यावा. त्यांनी स्मार्ट मीटर जे आहे त्या स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, त्याची त्यांनी होळी करावी. आणि जर त्यांनी हे केलं तर आमचे आरोप जे आहेत ते आरोप चुकीचे ठरतील आणि त्यांना दुर्गा हा महाराष्ट्र म्हटल्याशिवाय राहणार नाही. मात्र आता स्थिती अशी आहे की त्या गुंगीगुड्या तर आहेतच आहेत. आणि हे जे भारतीय जनता पक्ष तो पक्ष रोज त्यांच्या पक्षाला, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या खात्यातल्या मंत्र्यांना जे हाल लावले आहेत त्यांचं कोणतंही फाईल क्लिअर होत नाही, त्यांच्या विभागाकडे विशेष मुख्यमंत्री लक्ष देत नाही. त्यामुळे आता कुठेतरी राष्ट्रवादी जो अजित पवार पक्षाचा, पवार साहेबांचा जो पक्ष होता, हा मोदीच्या, अमित शहांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे का अशा प्रकारे आज एक संशयाची स्थिती ही त्यांच्या पक्षाच्या संदर्भात निर्माण झाली आहे. आणि आता थेट निवडणूक आयोगाने आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नात्यानं उपमुख्यमंत्री महोदयांना त्यांना पत्र लिहिलं आहे आणि सांगितलं की तुम्ही आणि तुमचे 2 मुलं तुम्ही हे पक्षामध्ये येण्याच्या संदर्भात आणि खजांजीपासून सगळे अधिकार तुमच्याकडे घेत असताना तुम्ही हे जे निर्णय घेतलेले आहेत हे तुमच्या पक्षाच्या घटनेला अनुरूप नाहीत. आणि या प्रश्नाचं देखील उत्तर अद्यापपर्यंत त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे राजकीय पातळीवर कुठेतरी, माफ करा, नैतिक पातळीवर आणि निवडणूक आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर जर त्या काहीच बोलत नाही तर गुंडीगुडिया हा त्यांच्यावर केलेला आमच्या पक्षाने जो आरोप आहे तो योग्य आहे. त्यांच्या निदर्शनांनी